जर मी तुम्हाला सांगितलं की पीठ न मळता ओव्हनशिवाय आणि फक्त 20 मिनिटात तुम्ही घरी मस्त चीझी पिझ्झा बनवू शकता तर विश्वास बसेल का? मी सुट्टीसाठी माहेरी आले होते तेव्हा एके दिवशी संध्याकाळी माझी मावशी भेटायला आली होती आणि आम्ही काहीतरी स्पेशल बनवायचं ठरवलं. तेव्हा मी हा क्विक आणि हेल्दी मिनी पिझ्झा बनवला होता. चला तर मग पाहूया तव्यावरचा हा झटपट मिनी पिझ्झा. यासाठी मी घेतलं 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात घातलं आहे पाऊण वाटी दही, सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. आता याचं छान बॅटर तयार करायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता फक्त दह्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून इडली किंवा पॅनकेकच्या बॅटरसारखं याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवायचं विसरले, पण हे बॅटर तव्यावर टाकत असताना तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी लक्षात येईल. या पद्धतीने तव्यावर बॅटर घालून छोटे छोटे पिझ्झा बेस बनवायचे आहेत. झाकण ठेवून मंद आचेवर 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर याला पलटी करून दुसरी बाजूही 2 मिनिटं शिजवायची आहे. यावेळी झाकण ठेवायची गरज नाही. पुन्हा एकदा पलटी करून काटा चमच्याच्या मदतीने थोडं टोकून घ्यायचं आहे. आता यावर पिझ्झा सॉस लावायचा आहे. यानंतर मोझरेला चीज यावर टाकायचं आहे. त्यानंतर चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीर घालायचं आहे. पनीर अगदी ऑप्शनल आहे. तुमच्याकडे कॉर्न्स असतील तर तुम्ही ते देखील इथे घालू शकता. आता यावर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि थोडंसं आणखी चीज घालायचं आहे. आता इथे एक छोटीशी ट्रिक वापरायची आहे. तव्यावर एका छोट्या वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 2 मिनिटं शिजवायचं आहे. तव्यावर वाटीमध्ये पाणी ठेवल्यामुळे आतमध्ये स्टीम तयार होईल आणि चीज पटकन छान वितळेल. आणि बघा, ओव्हनशिवाय पीठ न मळता तयार झालेला हा चीझी, सॉफ्ट आणि टेस्टी मिनी पिझ्झा. माझ्या मावशीला हा पिझ्झा इतका आवडला की ती लगेच म्हणाली, हा मिनी पिझ्झा मी घरी नक्की बनवणार. तुम्हीसुद्धा हा हेल्दी गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा तुमच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच छान छान हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.